जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करा। महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित तसेच माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी तातडीने अॅट्रॉसिटीसह गुन्हा नोंदवा। नंदुरबारच्या जनतेसह संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेल्या निवेदनातून मागणी। भारतीय जनता पार्टीचे माजी महामंत्री विजय चौधरी यांनी विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद करताना कोणाबद्दल कशी भाषा वापरली हे दर्शवणाऱ्या अनेक ऑडिओ क्लिप्स प्रसारित झाल्या असून त्यातून स्पष्टपणे समोर आले आहे की प्रशासनातील राज्यस्तरीय व्यक्ती असो की भाजपाचे वरिष्ठ मान्यवर असो किंवा स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी असो त्या सर्वांमध्ये चुकीच्या भावना आणि द्वेष पसरवण्याचे काम ते सातत्याने करीत होते हे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। भारतीय जनता पार्टीला नंदुरबार जिल्ह्यात ज्यांच्यामुळे सुवर्णकाळ पाहायला मिळाला, सर्व स्तरातील सत्ता मिळाली ते डॉक्टर गावित आणि गावित परिवार यांच्याविषयी अत्यंत असभ्य अश्लाघ्य शब्दात उल्लेख केल्याचे आतापर्यंत व्हायरल झालेल्या अनेक ऑडिओ क्लिप्समधून विशेषपणे समोर आले आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच भारतीय जनता पार्टीच्या उत्थानासाठी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलेल्या कार्याच्या तुलनेत ज्यांचे पक्षासाठी काहीच योगदान नाही त्या विजय चौधरी यांनी मोहीम राबवावी तसे शिवीगाळ करून अश्लील भाषा वापरली हे निश्चितच पक्षशिस्तीला धरून नाही। आजपर्यंत कोणाशीही वैयक्तिक शत्रुत्व न घेता यशस्वी राजकारण करणारा नेता म्हणून आमदार डॉक्टर विजयकुमार गावित लोकप्रिय आहेत। अशा लोकनेत्याबद्दल घाण शब्दात अपप्रचार करणारे हे विजय चौधरी स्वतःला काय समजता? अशा व्यक्तीला पक्षाच्या वरिष्ठ स्थानी ठेवले जाते ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे। पक्षात राहून पक्षविरोधी कारवाया करण्यात विजय चौधरी किती खालच्या पातळीवर वागले हे व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्समधून आता ठळकपणे समोर आले आहे। त्यांच्या या चुकीला माफी नाही, कायदेशीर कारवाई व्हावीच तथापि पक्षाकडून सुद्धा तातडीने दखल घेतली जावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। कारण पक्षातील विविध लोकांबद्दल समाजात आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चुकीच्या भावना निर्माण करणारा, मने कलुषित करणारा संवाद ते सातत्याने करत असल्याचा पुरावा यानिमित्त जनतेसमोर आलेला आहे। पक्षातील जबाबदार व्यक्तींना संपवण्यासाठी आणि पडद्यामागून पक्षविरोधी लोकांना मदत करण्यासाठी कुटील कारस्थान करणारे विजय चौधरी हे पक्षाच्या महत्त्वाच्या पदांवर राहणे म्हणजे पक्षाने स्वतः पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे होणार आहे। पक्षविरोधी त्यांनी केलेल्या कारवाया आणि जनतेमध्ये त्यांच्यामध्ये निर्माण झालेली संतप्त भावना लक्षात घेता भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी तातडीने त्यांना नुसते पदावरून हटवू नये तर तातडीने पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अज्ञात व्यक्तींकडून नुकतीच व्हायरल करण्यात आलेली एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळाली। ऑडिओ क्लिपच्या थंबनेलवर म्हणजे दर्शनी लावलेल्या चित्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी महामंत्री विजय चौधरी यांचे आणि नंदुरबार येथील एक सामाजिक कार्यकर्ते संदीप चौधरी यांचे छायाचित्र लावलेले असून दोघांच्या आवाजात मोबाईलवरून चाललेला संवाद त्यात ऐकू येतो। त्या संवादात भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांनी माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा धदांत खोटा आरोप करताना शिवीगाळ केल्याचे स्पष्ट ऐकायला मिळते। नंदुरबार जिल्हा निर्मितीपासून सर्वांगीण विकास कामात मोलाचे योगदान दिलेल्या ज्येष्ठ नेत्याचा असा अपमान करणे ही अत्यंत नीच कृती आहे। डॉक्टर विजयकुमार गावित यांना मानणाऱ्या जिल्हाभरातील जनतेचा उद्रेक निर्माण करणारा हा प्रकार अत्यंत निंदनीय तेवढाच संतापजनक आहे। याचे पडसाद लवकरच सर्व जनतेतून उमटू शकतात। त्याचप्रमाणे गावित यांना मानणाऱ्या भारतीय जनता पार्टीतील समस्त पदाधिकाऱ्यांमध्ये याबद्दल अत्यंत संतापाच्या भावना आहेत। आणखी गंभीर बाब अशी की याच ऑडिओ क्लिपमधील चालू असलेल्या संवादात विजय चौधरी हे वारंवार डॉक्टर हिना गावित यांना सुद्धा अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करीत असल्याचे ऐकायला मिळाले। एका महिला नेत्याचा इतका घोर अपमान विजय चौधरी यांनी केला हे अत्यंत संतापजनक आहे। माजी खासदार डॉक्टर हिना गावित या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता पदावर राहिलेल्या मान्यवर महिला लोकप्रतिनिधी आहेत। डॉक्टर हिना गावित या यशस्वी नेतृत्व करणाऱ्या आघाडीच्या युवा नेत्या आहेत। असे असताना विजय चौधरी यांनी अश्लाघ्य अश्लील शिवीगाळ करून त्यांचा अपमान केल्याबद्दल नंदुरबार जिल्ह्यातील जनतेमध्ये त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या असून विजय चौधरी यांचा धिक्कार करत असल्याचे सांगितले। तरी या सर्व पार्श्वभूमीवर लेखी तक्रार करण्यात आली आहे की महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्र्यांना तसेच मान्यवर महिला लोकप्रतिनिधी असलेल्या माजी महिला खासदारांना शिवीगाळ करणारे भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर अॅट्रॉसिटीसह योग्य ते सर्व कलम लावून तातडीने गुन्हा नोंद करावा।
नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र आणि अन्य जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये देखील या ऑडिओ क्लिप व्हायरल होत असल्यामुळे मान्यवर लोकप्रतिनिधींच्या होणाऱ्या मानहानीची व्याप्ती लक्षात घेऊन मोठ्यातील मोठी दंडात्मक कारवाई केली जावी या मागणीसाठी प्रसंगी जनआंदोलन केले जाईल असे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदनावर भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे, भाजपाचे माजी प्रदेश सदस्य प्रकाश चौधरी, भाजपाचे प्रदेश सदस्य अविनाश माळी, भारतीय जनता पार्टीचे माजी गटनेते चारुदत्त कळवणकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। तसेच प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत। याप्रसंगी नगरपरिषदेचे भाजपाचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक पंकज चौधरी, आकाश चौधरी, संतोष वसईकर, ॲडव्होकेट प्रकाश भोई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर तांबोळी, मुन्ना पाटील, शहादा येथील अनिल भामरे आदींसह ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील सक्रिय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्त्यांसमवेत मोर्चा स्वरूपात जाऊन या सर्व पदाधिकाऱ्यांनी सविस्तर निवेदन सादर केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार व माजी आदिवासी विकास मंत्री तसेच नंदुरबार लोकसभेच्या माजी खासदार, संसद रत्न आदरणीय डॉक्टर हिनाताई गावित यांच्याबद्दल काही दिवसापासून जे सोशल मीडियावरती जे काही ऑडिओ क्लिप रेकॉर्डिंग जे व्हायरल होतंय, तर या भारतीय जनता पार्टीचे माजी महामंत्री विजयभाऊ चौधरी ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं रोप लावलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आदरणीय गावित साहेब आणि गावित परिवाराने जे पक्ष वाढवला, तर संघटन वाढवलं आणि या विजयभाऊ चौधरी हे आमचे जे आधारस्तंभ आहेत, या जिल्ह्याचे जे शिल्पकार आहेत, या जिल्ह्याची ज्यांनी संसदेमध्ये जे कामांची जी पावती पोहोचवली, अशा आमच्या नेत्यांविरुद्ध जर विजूभाऊ चौधरी हे जर अश्लील शब्दाने जर त्यांची टिंगल करत असतील, तर याला सगळ्यात पहिले आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या नंदुरबार तालुक्याच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्याचा विकास केला, ज्यांनी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये सत्ता बसवली, अशा आमचे आदरणीय डॉक्टर गावित साहेब असतील, आदरणीय हिनाताई असतील, यांच्या विरुद्ध ही जनता जे अश्लील शब्द विजूभाऊ चौधरी जे वापर करीत आहेत, ही जनता सहन करणार नाही। आम्ही प्रशासनाला आज निवेदन द्यायला आलेलो आहे। आमची विनंती आहे, जर याच्यामध्ये SIT चौकशी लागून सखोल चौकशी करून जर दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनाही आमची विनंती आहे की ज्याच्यामुळे आपल्या पक्षाचं नुकसान होत असेल, तर अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीमध्ये राहण्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नाही। अशा व्यक्तीची म्हणजे माननीय विजयभाऊ चौधरी यांची पक्षामधून हकलपट्टी करण्यात यावी, अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने मी ही मागणी करतो। सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून विविध लोकांचे विजय चौधरींशी बोललेले क्लिप व्हायरल होत आहे। त्या संदर्भामध्ये सातत्याने आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन याची सत्यता पाठवण्या करण्यासाठी आम्ही जाहीर आव्हान केलं होतं पोलीस दलाला, प्रशासनाला की याची चौकशी करून हे करा। त्यानंतर काल अत्यंत आक्षेपार्ह घाणेरड्यारीत्या सन्माननीय खासदार माजी खासदार संसदरत्न हिनाताई गावितांच्या बाबतीत जो अश्लाघ्य प्रकार हे झाला, त्याचा सर्वात पहिले आम्ही निषेध करतो आणि आम्ही प्रशासनाला मागणी करतोय की याच्यावर तातडीने चौकशी करून दोषींना ताबडतोब अटक करावी आणि भारतीय जनता पक्षाला मागणी करतो की अशा विजय चौधरीची ताबडतोब भाजपमधून हकलपट्टी करावी। आणि राहिला प्रश्न दुसरा, याची चौकशी नाही झाल्यास आम्ही योग्य तो सनदशीर मार्गाने आम्ही आमचे आंदोलन करू। काही दिवसापासून सोशल मीडियावर अनेक जनतेच्या व्हॉट्सॲपवरती बऱ्याच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। त्या व्हिडिओत इतक्या अश्लील भाषेत बोलल्या जातं आणि एक लेडीज म्हणून
त्या माजी खासदार, संसद रत्न खासदार आहेत, 10 वर्ष त्यांनी संसद गाजवलेली, आणि तुम्ही त्या अशा अश्लील भाषा वापरतात. एक एवढ्या मोठ्या पदाधिकारीला असं लेडीज म्हणून बोलत असाल तर इतर लेडीजांचं काय आलं? त्यांनी एक, आता मी अजून स्वतः एक क्लिप ऐकली, त्यात मालती वळवींना सुद्धा ते फालतू, टपोरी हे शब्द त्यांना शोभत नाही. ते भाजपचे महामंत्री राहून चुकलेले आहे, आणि ते जर असं वापरत असेल तर जनता काय करणार? जर तुमच्यामध्ये संस्कार नाही आहे, एक छत्रपती शाहू आंबेडकरांचं आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये संस्काराच्या पद्धतीने आपण जगत असतो, आणि त्या चालरीतीप्रमाणे एक लेडीजला कसं बोलावं हे त्यांना तालतम्य काहीच राहिलेलं नाही आहे. आणि अनेक लोकांबद्दल ते काय काय बोललेले आहेत. अशा लोकांनी बीजेपीत राहण्याचा अधिकार नाही आहे विजय चौधरीला, आणि त्यांनी बीजेपीचा पूर्ण बट्ट्याबोळ तर केलाच केला, पण आपल्या इतर गोरगरीब जनतेचा सुद्धा बट्ट्याबोळ केलेला आहे त्यांनी राजकारणाचे विषय काढले की ह्यांना पाडा. अरे तुम्ही बीजेपीत असून तुम्ही बीजेपीच्याच विरोधात बोलतायत, पक्षाच्या विरोधात बोलताय. ही कुठली पद्धत झाली आहे? पक्षाने याच्यावरती कडक कारवाई, निपक्ष चौकशी करावी पक्षाने. जर हे निपक्ष चौकशी झाली आणि त्याचं तथ्य आढळलं तर विजय चौधरींना आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांना देखील बरखास्त करण्यात यावं. इथे नवीन बॉडी करण्यात यावी. नंदुरबार लोकसभेच्या संसदरत्न खासदार आणि ज्यांनी 2 टर्म नंदुरबारची खासदारकी एकदम योग्यरित्या आणि यशस्वीरित्या पार पाडलेली आहे, तसेच या जिल्ह्याचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांच्यामुळंच या जिल्ह्यात प्रगतीची दिशा या जिल्ह्याला मिळाली आहे. आणि अशा व्यक्तींबद्दल पक्षाचाच एक माजी राज्यस्तरावरील एक नेता अपशब्द बोलतो, त्यांना शिवीगाळ करतो, आणि ज्या पद्धतीने त्या रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या आहेत, तर त्या आधाराने तसेच फक्त त्यांच्याबद्दलच नाही पण काही राज्यातील बडे मंत्री देखील यांच्यामुळे गोत्यात येऊ शकतात. म्हणून आमची आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती आहे की अशा व्यक्तीची, जे विजय चौधरी यांनी जी पद्धतीने टीका केलेली आहे आणि जी शिवीगाळ केलेली आहे त्याच्यावर कारवाई म्हणून त्यांना पक्षातून निलंबित करावं, जेणेकरून आपल्या पक्षाची बदनामी होणार नाही आणि योग्य ती कार्यवाही प्रशासनाने देखील करावी अशी आम्ही आमच्या मार्फत